इचलकरंजीत पंचगंगा नदीत स्वातंत्र्यदिनी झालेल्या पारंपरिक होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडीतील तरुण मराठा बोट क्लब अ न प्रथम तर कवठेसारच्या युवा शक्ती बोट क्लबनं द्वितीय क्रमांक पटकावला। या शर्यतीत अवघे 6 बोट क्लब सहभागी झाल्यानं सुरुवातीपासूनच शौकीनांनी कमालीच्या चुरशीचा थरार अनुभवला। इचलकरंजीतील श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ आणि बोट क्लबच्या वतीनं 1970 सालापासून पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेतल्या जातात। यावर्षी स्वातंत्र्यदिनी झालेल्या या पारंपरिक शर्यतीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 6 बोट क्लब सहभागी झाले होते। या स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला। स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्यानं या शर्यती पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही काठावर आणि दोन्ही पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती। नदीच्या प्रवाहाला छेद देत वेगानं धावणाऱ्या होड्या, स्पर्धकांचा उत्साह आणि विजयासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत अत्यंत चुरशीनं झालेल्या या शर्यतीत सांगलीवाडीतील तरुण मराठा बोट क्लब अ न प्रथम, कवठेसारच्या युवा शक्ती बोट क्लबनं द्वितीय, डिग्रस बोट क्लबनं तृतीय क्रमांक पटकावला, तर इचलकरंजीतील वरद विनायक बोट क्लब चौथ्या क्रमांकावर राहिला। विजेत्या बोट क्लबनं आमदार अशोकराव माने, माजी अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र काणे, गजानन महाजन, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी नगरसेवक दिलीप मुथा, के.व्ही. पालनकर, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलाकते, म्हाळसाकांत कवडे या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, संग्राम स्वामी, बाळासो जांभळे, प्रकाश कलाकते, प्रमोद बचाटे, सचिन माळी, राहुल जाणवेकर, शीतल पाटील, प्रशांत चाळके, शिवबसू खोत, विनायक रेडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते।